नमस्कार मित्रांनो, तुम्ही असा सपोर्ट देत राहा मला आणि आगरी बांधव जे सपोर्ट करतात त्यांना माझ्यावरून खूप खूप शुभेच्छा आणि असा सपोर्ट राहू दे आणि तुमचा धन्यवाद मानतो मी मित्रांनो। आणि आज आम्ही फिशिंग रॉडला नाही झालो, पण जे फिशिंग रॉडला मच्छी पकडायला गेले त्यांची आज मुलाखत देणार तुम्हाला। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि असा सपोर्ट देत राहा, कारण का आपला फिशिंग रॉड तुटलेला आहे। तो फिशिंग रॉड 4-5 दिवसांनी ऑनलाईन येणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे मी। आता आम्ही रस्ता बघा जाण्यासाठी आतमध्ये, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। इथनं उतरायला बघा किती प्रॉब्लेम होतोय। नाही, आमची नदी आहे, पाणी बघा आज खूपच आहे आणि मच्छी पकडतात लोक। पाणी बघा नदीला किती आलेलं आहे, वाहून झाडं बिरं इथे खूप वाहून आलेली आहेत। तर जे जीवन सर मच्छी पकडतात त्यांना दाखवणार आहे तुम्हाला मी। बरे तिथे पोरं आहेत 4-5 जण, नदीला पाणी पाहू शकते तुम्ही किती आहेत। आणि मच्छी पकडण्यासाठी गावातली पण पोरं आलेली आहेत। मासा आलेले बघायला खूपच आहेत, शिंगटे भेटलेले आहेत, इंग्लिश मासा आहे, कारोली आहेत, वाव पण हे बघा। एक यांनी कमेंट केली ती म्हणा काही काय साप पकडतं काय, साप नाही, जर तू आगरी बांधव असेल तर तुला माहीत होईल काही काय मासा आहे म्हणून। कमेंट जर आगरी लोकांनाच माहिती आहे काय मासा आहे तो, भैया कुठं येतील ना, सांगतील आपल्याला काय मासा आहे तो, कसा समजायचं त्यांना। त्यांचं झाले आणि ते नार शिंगाला मंगूर खाऊन दिवस। पाण्याचं लोकेशन बघा मित्रांनो, खूपच आहे पाणी आणि मच्छी इथे आता लागायचा टाईम चालू झालेला आहे। आणि वार बाय बोलतात त्याला। पंडित भोईर आता फिशिंग रॉडसाठी इथे एंट्री केलेली त्यांनी। बारके बाय काय लागलं का नाही? हा, कुठे आहेत मासे, कुठे आहेत? मला पण मित्राला मासे भेटलेले आहेत, शिंगटे भेटलेले आहेत। काही लोक बोलतात चिवणी, आमच्याकडे शिंगटे मासा गावठी भाषेत बोलतात। आणि राहुल भोपी आलेले आहे मित्रांनो, फिशिंग रॉडला येई नाही तो फिशिंग करायसाठी। आता क्रिकेटचा जास्त जरा खेळ चालू आहे आणि कॅप्टन आहे टीमाचा आमचे। बरेच दिवसांनी नदीवर एंट्री केलेली त्यांनी। आता त्या साईडला जाणार आहे आपण। पाणी बघा इथे आणि जीवन सर तिथं मच्छी पकडतात। बाबा पाय चढला तर वावत जायची पाली आहे। आणि इथं याही दोघं इथं बॅकिंग पावत गेले, इंग्लिश मासे लागतात तिकडे। जीवन सरांकडे जाऊ आपण, काय मच्छी लागली भेटेल बघायला भेटेलच आपल्याला। कोण सर काय मच्छी लागली का नाही? मासे लागले त्याला मित्रांनो, 2-3 मासे लागले। मासे बघू शकता तुम्ही, काय आले समजेलच आपल्याला। आता इंग्लिश मासे आलेले आहेत, एक शिंगटे आले। काय नजारा आहे, असं वाटतं पार्टीला इथं यावा। आणि त्या साईडला मच्छी पकडतात, पाहू शकता तुम्ही। आणि राजू टांगे बघा अंडरपॅन मच्छी पकडते मित्रांनो, बाबा। आणि त्या साईडला गेले, रस्ता कोपरुली साईडनं आहे जाण्यासाठी, पाहू शकता तुम्ही। आणि लईच मच्छीचा छंद बेकार गेला। आणि 2 मुलं अजून आहेत। मित्रांनो, जर आपला आगरी बांधून जर पुढं जायचं असेल तर त्याला सपोर्ट देत राहा। मला बरेच लोक असे भेटतात का दादा मच्छीला पुढे जातं, आम्ही पण येणार, बरं बिंदास येऊ शकतो तुम्ही। तुमचे फिशिंग रॉड पाहिजे कंपल्सरी, कारण का माझे फिशिंग रॉड माझा तुटलेला आहे, तुम्हाला सांगलेलं मी। त्याच्यामुळं मी आज मच्छीला आलो नाही। म्हणजे गावातली पोरं मच्छी पकडतात त्यांच्यासोबत एन्जॉय करायसाठी आलेले। आणि पार्टीला पण इकडे येऊ शकते तुम्ही, कारण का बाहेर मित्रांनो जीवन करता घेतलेला मी फिशिंग रॉड आणि लागतात 100% लागेल मासा लागेल। थोडं मासा लागते बघा। आणि तुम्हाला बोललेलो मित्रांनो,
तर आम्ही कमबॅक करणार आणि 100% कमबॅक झालेलं आहे. हे शिंक्या मासा आहे. लोक चिमणी बोलतात, इकडे गावठी भाषेत शिंक्या मासा आहे. शिंक्या सर बोलतो त्यांना, त्यांचं नाव जंगल सर आहे. जंगल सर आणि राहुल मुक्ती त्याला इथे घेतात, पाण्याचा आनंद घेतात. काय देऊया काय आलं बघा. भावानी आली बा भावानी. दिवसभर लागलेली आणि लावतो जरा नाराज झाले, कारण त्याला मासा लागलेला नाही पण मला लागलेला आहे. कमेंट मध्ये सांगतात लोक का साप आहे का. साप नाही, हो नाग आहे नाग.